आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय मिळालं तुम्हाला हे असं वागून? एजे त्यांच्या स्टाफला कधीच परक्यासारखं वागवत नाही। त्यांच्यासाठी त्यांचा स्टाफ हा त्यांच्या फॅमिली सारखा आहे। तुम्ही कदाचित विसरला असाल नागेश, मी आठवण करून देते। तुमच्या आई जेव्हा ICU मध्ये होत्या तेव्हा हॉस्पिटलचा आणि सर्जरीचा सगळा खर्च एजेंनी केला होता। आणि सागर, तुमच्या बहिणीचं शिक्षण सुद्धा एजेंमुळेच पूर्ण होऊ शकलं। एजेंनी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं आणि तुम्ही काय केलं? त्यांचा विश्वासघात। हे तुम्हाला कळतंय का? ज्या स्टाफला एजेंनी इतकं जपलंय, जेव्हा एजेंना कळेल की त्यांचा स्टाफ त्यांच्याशी असा वागलाय, त्यांना किती वाईट वाटेल। हे काय ना, पैसा काय आज आहे उद्या नाही, पण एकदा गमावलेला विश्वास परत कमावता येत नाही। मॅडम, तुम्हाला समजावून कसं सांगू काहीच कळत नाहीये। अहो, एजे सरांशी विश्वासघात नाही केलाय आम्ही। एजेंना फसवण्याचा विचार आम्ही स्वप्नातही नाही करू शकत। हो का? बर, विराज सर, हे बघा। हे तुमचे बँक स्टेटमेंट्स आहेत। पहिली गोष्ट, तुम्ही दोघंही अचानक सुट्टीवर गेलात आणि म्हणून नवीन शेफ्सना अपॉइंट करावं लागलं। आणि तुम्ही सुट्टीवर गेल्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये 5 ते 7 लाख रुपये क्रेडिट झालेत। आणि तुमची सुट्ट्या घ्यायची कारणं सुद्धा सगळी खोटी होती। ह्यावर काय बोलायचं आता तुम्हाला? मॅडम, आमच्या अकाउंटवरती पैसे आले हे खरं आहे, पण त्यातला एकही रुपया आम्ही वापरला नाहीये। नाही ते आम्ही चेक करूच, पण तुम्ही खोटे रिझन्स देऊन सुट्ट्या घेतल्या का? नाही, तुम्हाला माहिती आहे ना, बाबा कधीच कोणाला सुट्टीसाठी अडवत नाहीत। खोटं का बोललात? कारण गेले काही दिवस आम्हाला धमक्यांचे फोन येत होते, म्हणून जबरदस्ती आम्हाला सुट्टी घ्यावी लागली। एजंटच्या रेस्टॉरंटमधून नोकरी सोडा असं आम्हाला फोनवर सांगण्यात येत होतं वारंवार। त्यानंतर आमच्या अकाउंटला पैसे अचानक ट्रान्सफरसुद्धा झाले, परंतु आम्ही पैशाला बळी पडत नाही हे कळल्यावर त्यांनी आमच्या घरातल्यांना धमकी द्यायला सुरुवात केली। मॅडम, आमचा नाईलाज झाला होता हो। तुम्हाला धमकी कोण देत होतं? ते नाही माहीत, पण त्यांनी त्यांची ओळख पटू दिली नाही। ठीक आहे, तुम्हाला ज्या नंबरवरनं कॉल येत होते तो नंबर आम्हाला द्या। विराज सर, तुम्ही फोन लावून बघता का? हां, त्यांचा नंबर सांगा। सॉरी मॅडम, खरं तर हे सर्व तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं, पण आम्ही खूप घाबरलो होतो। हे बघा, घाबरायचं काहीच कारण नाही। जो कोणी गुन्हेगार आहे त्याला आम्ही शोधून काढूच। फक्त तुम्हाला जर परत असा काही फोन आला ना, तर मात्र आम्हाला नक्की सांगा। हो मॅडम। हो मॅडम। ठीक आहे, तुम्ही या। लीला, हा फोन नॉट रिचेबल लागतोय। वाटलंच होतं मला। आपण एक काम करूया, सायबर क्राईम डिपार्टमेंटला नंबर देऊयात, ते कदाचित काहीतरी रेकॉर्ड्स काढतील। मी लगेच पाठवतो। हो विशाल, बोल। ग्रेट, म्हणजे माझी शंका खरी ठरली। ठीक आहे, तुम्हाला लोकेशन पाठव, मी आणि विराज सर पोहोचतोच। विराज सर, आपल्याला एका लोकेशनवर लगेच जायचंय। ठीक आहे। कोण आहे? कोण आहात तुम्ही? काय काम आहे तुमचं? मला बॉसने पाठवलंय, मी कॅश घेऊन आली आहे बघा। काही तासात तुला माझा माणूस कॅश आणून देईल। ती घ्यायची आणि मुंबई सोडायची, कळलं?
बॉसने पाठवले का तुम्हाला? हो, पटकन दार उघडा ना, कोणीतरी बघेल. कुठे कॅश? ठीक आहे. एवढे पैसे? एवढे पैसे तर ठरलेच नव्हते. नाही, त्याचं काय ना, तुम्ही तुमचं काम एकदम चोख केलं म्हणून बॉसने खुश होऊन दिलेत. ठीक आहे, तुमचं काम झालंय, निघा आता. नाही, ऍक्च्युली अजून एक काम होतं. म्हणजे बॉस म्हणाले ना की तुमच्याकडे अजून कसले रेकॉर्डिंग्स, काही पुरावे वगैरे असतील तर माझ्याकडे देऊन टाका. विराट सर, त्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जा. हॅलो. हां. हा आवाज तर ओळखीचा वाटतोय. हा मॅक्स समोरून बोलत का नाहीये काही? काही गडबड नसेल ना? नक्कीच हा आवाज माझ्या ओळखीचा आहे, पण कोणाचा आहे हे का लक्षात येत नाहीये. काय झालं, मिळालेत का पैसे? तुम्ही ना आधी पैसे घ्यायला हवे होते. प्रामाणिकपणे काम करायचं आणि पैसे मिळणार नसतील तर काय उपयोग? आम्ही वाट पाहतोय, लवकर या घरी. हॅलो, सॉरी, मी लीला जहागीरदार बोलतेय. हे बघा, मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे.